मंडळी, तुमचं स्वागत आहे प्रवास गाथा या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे पंढरपुरातील गजानन महाराज मठ। आधीच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला या मंदिराची संपूर्ण माहिती देणार आहोत, तर आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि जर या मंदिराचा तुम्ही परिसर बघाल तर तुम्हाला खूप आवडेल। मंदिरावर जे केलेलं रेखीव काम आहे ते बघायला सगळ्यांना आवडेल, इतकं सुंदर आहे। मागे पाहत आहात हे गजानन महाराजांचं शिळा मंदिर आहे आणि तुम्ही इथे नक्की भेट द्यावी, तुम्हाला खूप आवडेल इथे यायला। आपण मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया आणि मी तुम्हाला तिथलं मंदिराचं काम दाखवते। गजानन महाराजांच्या या मंदिरामध्ये तुम्ही जर बघाल तर मंदिराचं काम खूप उत्कृष्ट आहे। तर हे मंदिराचं तुम्ही काम बघत आहात, खूप छान काम केलेलं आहे आणि तिथे तुम्हाला खूप शांत वाटेल। इथे गोमुख चांदीचं बनवलेलं आहे। मंदिराचं हे बारीक बारीक नक्षीकाम जे केलेलं आहे ते बघायला खूप छान वाटतं आणि खूप समाधानही मिळतं। जर तुम्ही बघत असाल तर मंदिराच्या सभा मंडपामध्ये आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे। तर आपण जो बाहेरचा परिसर बघत आहोत, या बाहेरच्या परिसरातच खूप छान वाटत आहे, खूप शांत आहे आणि खूप समाधानी वाटत आहे। आता आपण जे बघत आहात तो मंदिराच्या आतील गाभारा आहे आणि गाभाऱ्यामध्ये सुंदर आणि सुबक गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। जाऊया भक्त निवास बघायला। इथे भक्तांना राहण्याची सोय आहे, त्यांची खाण्यापिण्याची सोय केली जाते आणि खूप छान प्रकारे केली जाते। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा प्रत्येक प्रवासी इथे थांबतात आणि या भक्त निवास मध्ये थांबून महाराजांचा आशीर्वादही घेतात आणि इथूनच ते पांडुरंगाच्या दर्शनालाही जातात। मंडळी, यापुढेही आम्ही तुम्हाला गजानन महाराजांच्या मठाची संपूर्ण माहिती देणार आहोत, तर आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा। राम कृष्ण हरी।